स्वप्नाचा प्रवास. एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. त्याचं घर गरीब होतं. वडील शेतात मजुरी करत आणि आई गावातल्या लोकांकडे काम करायची. पण अर्जुनचं मन मात्र नेहमी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न बघत असायचं. शाळेत त्याला शिकायला आवडायचं, पण त्याच्याकडे पुस्तकं, वह्या, पेनसुद्धा नीट नव्हतं. तरी सुद्धा तो रोज गावाच्या शाळेत जायचा आणि शिक्षकांचे प्रत्येक शब्द मनात कोरून घ्यायचा. अडचणीची सुरुवात. एका वर्षी त्याच्या वडिलांचा अपघात झाला आणि घरातली आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली. अर्जुनला शाळा सोडावी लागली. आता त्याने गावात छोटं काम शोधायला सुरुवात केली. दूध द्यायचं, पाणी भरायचं, हॉटेलमध्ये भांडी घासायची. पण रात्री जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा अर्जुन चुलीच्या उजेडात बसून अभ्यास करायचा. त्याचं स्वप्न होतं, एक दिवस मी इंजिनियर बनेन आणि माझं नाव जगात उजवेन. प्रेरणादायी टप्पा. गावातल्या एका शिक्षकाने त्याचं कष्ट पाहिलं आणि त्याला म्हणाले, अर्जुन, जीवनात परिस्थिती काहीही असो, पण स्वप्न कधी सोडू नकोस. जेव्हा मनाने तू जिंकतोस तेव्हा जग तुला हरवू शकत नाही. ही वाक्ये अर्जुनच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. तो पुन्हा अभ्यासात गुंतला. दिवसात काम आणि रात्री अभ्यास अशी त्याची दिनचर्या झाली. झोप कमी, थकवा जास्त, पण उत्साह मर्याद. यशाचा दिवस. काही वर्षांनी अर्जुनने राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दिली. आणि काय झालं माहितीये? तो पहिल्या 10 मध्ये आला. पार्टी पॉपर. त्याला शहरातल्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. गावातला तो गरीब मुलगा आता शहरात नाव कमावत होता. कॉलेज संपल्यावर त्याला एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. आणि जेव्हा तो पहिल्यांदा आपल्या गावात कारने परतला तेव्हा सगळं गाव त्याचं स्वागत करत होतं. शेवटची शिकवण. अर्जुनने गावातील मुलांना सांगितलं, स्वप्न बघा, पण ती पूर्ण करण्यासाठी झगडा करा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास ठेवा, कष्ट कधीच वाया जात नाहीत. त्याचं आयुष्य आता इतरांसाठी प्रेरणास्थान बनलं. शिकवण. गरीब